क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 198वी जयंती आणि दरवर्षीप्रमाणे पुण्यातील त्यांच्या फुले वाड्यात यंदाही मोठ्या उत्सवात आणि उत्साहाने ही जयंती साजरी केली जाते। दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खरं तर एकता समितीकडून एक भव्य एकता मिसळ वाटपचं आयोजन जे आहे ते केलं जातं। खरं तर महापुरुष अभिवादन कृती समितीकडून दरवर्षी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त जे आहे ते मिसळीचं वाटप केलं जातं आणि यंदा जवळपास 10,000 किलो मिसळ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त या फुलेवाड्यात बनवण्यात आलेली आहे। रात्री 12 वाजल्यापासून खरं तर ही मिसळ जी आहे ती बनवण्यात येते आणि आज जे लोक असतील, जे सामान्य नागरिक असतील किंवा जे राजकीय नेते असतील, अभिवादन करण्यासाठी या फुलेवाड्यात येतात। महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी येतात। त्यांच्यासाठी ह्या मिसळ जी आहे ती वाटली जाते। ही सगळे दृश्य आपण पाहतोय की रात्री 12 वाजल्यापासून जवळपास 10,000 किलो मिसळ बनवायला घेतली जाते आणि आता या मिसळीचं वाटप जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळते। माझ्या मागे ही सगळी मिसळ बनवण्यात आली आणि त्यानंतर आता जे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे। जवळपास 11 ते 12,000 लोक इथे या मिसळीचा आस्वाद घेत असतात। खरं तर महापुरुष जी समिती आहे, महापुरुष अभिवादन कृती समिती पुणे शहराची, या समितीमध्ये स्थानिक सर्व पक्षाचे राजकीय नेते आहेत आणि त्या सर्व पक्षीय राजकीय नेत्यांकडून जे आहे ते या मिसळ वाटपाचं आयोजन केलं जातं आणि आज 198वी जयंती खरं तर महात्मा ज्योतिबा फुले यांची या फुलेवाड्यात पार पडत आहे। एक ग्रंथ वाङ्मयाचं प्रकाशन देखील आज त्यांच्या जयंतीनिमित्त होणार आहे। सर्व राजकीय नेते, छगन भुजबळ असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, चंद्रकांत पाटील असतील, स्थानिक आमदार, स्थानिक खासदार असतील, हे सगळे आज या समता भूमीवरती अभिवादनासाठी येणार आहेत। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।